आपल्यासोबत रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल मॅडम आहेत। मॅडम, नेमकं काय सांगाल, एकंदरीत किती बोटी आहेत आणि काय आपल्या त्याच्यामध्ये निष्पन्न झालं आहे? जवळपास 3500 बोटी तपासण्यात आलेली होती। त्याच्यात अप्रॉक्सिमेटली 2800 बोटी रजिस्टर्ड आहे, 287 बोटी अनरजिस्टर्ड आहे आणि 637 बोटी अशी आहे की जी की रजिस्टर्ड वाटते, पण आतापर्यंत त्यांचे ओनर आमच्या समोर आलेले नाहीये। तर जोपर्यंत ओनर समोर येत नाही, आम्ही सध्या तरी त्यांना अनरजिस्टर्ड म्हणून गृहीत धरलेला आहे। मॅडम, तो जो बोटीचा बोया होता तो सापडलेला आहे का? आमचा शोध प्रयत्न चालू आहे, अजूनपर्यंत सापडलेला नाही। सध्या मॅडम किती पोलीस अधिकारी कार्यरत होते या सगळ्या सर्च ऑपरेशन मध्ये एकूण? पहिले दिवस जवळपास 500 अधिकारी आणि कर्मचारी याच्यात सहभागी होते। त्यानंतर सोमवारी संध्याकाळपर्यंत आपल्याला समजलं की तो बोटी नाहीये आणि एक बोया आहे, आणि मग आपण बाकीचे फक्त नाकाबंदी चालू ठेवली आणि जवळपास 50 लोकांची ही सर्च टीम कोरलाई बीच वरती सध्या कार्यरत आहे। मॅडम, हवामानाचं एकदम विपर्यास होता, हवामान जास्त खराब होतं, यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कसा शर्थीचा प्रयत्न करून शोध कार्य केला? हवामानचा हे खूप ॲडव्हर्स होता, त्यामुळे बरेच आमची जे कोस्टल पॅट्रोलिंगचे बोट्स आहेत तो पण आत जाऊ शकले नाही। तर ड्रोनची सहाय्याने, कोस्ट गार्ड आणि नेव्हीची सहाय्याने हे सर्च ऑपरेशन आम्ही राबवलं होतं। मॅडम, आम्हाला कळलं की तुम्ही स्वतः त्या सर्च ऑपरेशन मध्ये होतात, एवढं हवामान खराब असताना देखील? तसं नाहीये, त्या दिवशी समजलं तर आपण जे काही प्रयत्न केले त्या बोटीला शोधायला, कारण त्यावेळी वाटत होतं की पाकिस्तानी बोट असू शकत, तर एक टग बोटच्या माध्यमातून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता, पण रफ सी असल्यामुळे पुढे जाता आलं नाही। धन्यवाद। या होत्या रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैयद, राज वैष्णव, टीव्ही 9 मराठी, रायगड, अलिबाग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।